येस. सो काल आपण पाहिलं की कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय डिफरन्स आहे. कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी असती, तर इंटरनल डिसिजन मेकिंग साठी असती. तुमच्या प्रॉडक्टला बनवायला, तुमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला कुठली कॉस्ट येते, किती कॉस्ट येते, ती कंट्रोल कशी करायची, ह्याच्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग काय असती, तर तुमचे जे स्टेक होल्डर आहेत, स्टेक होल्डर म्हणजे तुमचे मेंबर्स असतील, तुमचे सभासद असतील, तुमचे मेंबर्स सभासद एकच झालं, तुमचे शेअर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतील, तुमच्याकडं कस्टमर असतील, तर ह्यांना तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे, तुम्ही नफा आहे, तुमच्या व्यवसायाचा नफा, तुम्हाला नफा होतोय की तुम्हाला तोटा होतोय, हे दाखवणारं स्टेटमेंट इज फायनान्शियल अकाउंटिंग. सो तुम्ही जे बॅलन्स शीट बघता, तुम्ही जे नफा तोटा पत्रक बघता, तुम्ही जे उत्पन्न खर्च पत्रक बघता, इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट, तो हे सगळं कशाचं पार्ट झालं, हे झालं फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट. मग कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कुठले स्टेटमेंट असतात, कधी बघितलेत का आजपर्यंत कॉस्ट अकाउंटिंगचे स्टेटमेंट्स? कॉस्ट अकाउंटिंगचे स्टेटमेंट्स नसतात. कॉस्ट अकाउंट्स बनतात बट ते कुठं पब्लिश होत नाही. ते कुठं बनतात, एकतर फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये बनतात कॉस्ट अकाउंटचे स्टेटमेंट. तुम्हाला हे शिकणं काय इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लोन द्यायचंय त्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला, त्यामुळे तुम्हाला त्यांची कॉस्ट शीट बघितली पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की नक्की एखाद्या कंपनीत खर्च कुठं कुठं होतो. तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तरी तुम्हाला कॉस्टिंग उपयोगाचं आहे. तुम्ही बँकेत आहात, तुम्हाला समोरच्याचं अप्रेझल करायचं आहे, तरी पण तुम्हाला कॉस्टिंग इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल अकाउंट तर समोरून व्यक्ती दाखवतोच, कारण की तो त्याचं फायनान्शियल अकाउंट एका चार्टर्ड अकाउंटंट कडनं बनवून घेतो किंवा कुठल्याही प्रकारच्या अकाउंटंट कडनं ते बनवून घेतो आणि ते सगळ्यांना पब्लिकला ओपन असतं. कॉस्ट अकाउंट पब्लिकला ओपन नसतात, ते फक्त आणि फक्त मॅनेजमेंटसाठी असतं. ओके, त्याच्यानी कॉस्ट कंट्रोल कशी करायची हे आपल्याला समजतं. आपण बघितलं की कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉस्ट असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉस्ट असतात, त्याचं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवरती असतं. एक तर असतं डायरेक्ट कॉस्ट किंवा एक असतं इनडायरेक्ट कॉस्ट. मी तुम्हाला काल सांगितलं होतं पेन, तर आता तो पेन बनवायला डायरेक्ट कॉस्ट कुठली लागती, तर प्लॅस्टिक ही झाली डायरेक्ट कॉस्ट. आणि इनडायरेक्ट कॉस्ट कुठली लागती, त्या फॅक्टरी मधल्या लेटसे एक सफाई कर्मचारी आहे आणि त्या सफाई कर्मचाऱ्याचा पगार हा त्या पेनशी डायरेक्टली तुम्ही रिलेट करू शकता का हो, तर नाही करू शकत. सो त्या सफाई कर्मचाऱ्याचा पगार ही काय झालं, इनडायरेक्ट कॉस्ट झाली. त्या फॅक्टरीचा वॉचमन आहे, तर त्या वॉचमन वरती जो आपण खर्च करतो, म्हणजे त्याला जो आपण पगार देतो, त्याच्यासाठी आपण एखादी केबिन लावतो, त्या केबिन मध्ये लाईट येते, त्या लाईटचं बिल येतं. आता ते तुम्ही डायरेक्टली पेनशी रिलेट करू शकता का, तर ते नाही करू शकत. सो ती होती इनडायरेक्ट कॉस्ट, जे तुम्ही डायरेक्टली प्रॉडक्टला रिलेट करू शकत नाही, जे तुम्ही डायरेक्टली प्रॉडक्टवरती प्रोपोर्शनेट करू शकत नाही, अपोर्शन करू शकत नाही. त्याला योग्य शब्द इंग्लिशमध्ये अपोर्शन करणे, म्हणजेच बेसिकली कुठल्या त्याला कॉस्ट लागू पडतात आणि कुठल्या नाही पडत. अपोर्शनेट कॉस्ट, प्रपोर्शनेट कॉस्ट, सॉरी. सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या दोन मेजर कॉस्टचे हेड आहेत, किंवा त्याला म्हणू दोन मेजर कॉस्टचे क्लासिफिकेशन हेड आहेत, की ह्या दोन मेजर हेड्स मध्ये ते क्लासिफाय केलं जातं. आता इतर पण भरपूर हेड्स आहेत किंवा क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया ज्याच्यात कॉस्ट क्लासिफाय केल्या जातात, जसं की फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स्ड म्हणजे काय, जी फिक्स राहते, नावच फिक्स्ड म्हणजे काय की फिक्स राहते, ही कॉस्ट फिक्स राहणार, वर्षभर ही बदलणार नाही. उदाहरण काय आहे फिक्स्ड कॉस्टचं, रेंट. तुमची बँक जे रेंट भरती, काल मी विचारलं होतं बघा तुम्हाला की तुमची बँक ही रेंट वरती आहे, तुमची ब्रांच जी आहे ती रेंट वरती आहे, की तुमची ब्रांच ही स्वतःच्या बिल्डिंग मध्ये आहे.
तर आता काही जण म्हणले होते की स्वतःची बिल्डिंग आहे, बरेच जण म्हणले होते रेंटवरती आहे. ही रेंट काय झाली? ही रेंट झाली तुमच्या बँकसाठी फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड का बरं? ती काय बदलत नाही, वर्षभर एकच राहते. का असं होतं की आता चला 2 महिन्यांनी मालकाच्या मनात आलं की नाही 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 भाडं वाढवा, 2 महिन्यांनी भाडं वाढलं, परत नंतर मनात आलं की नाही भाडं कमी कर, परत भाडं कमी गेलं. तर हे असं होत नाही. ही कॉस्ट कायम राहती, ही सेम राहती, फिक्स्ड राहते, त्यामुळे त्याला म्हणतात फिक्स्ड कॉस्ट. अजून कुठल्या प्रकारची फिक्स्ड कॉस्ट असतात तो सांगा बरं मला. मी तुम्हाला काल एक प्रश्न विचारला होता, किती कर्मचारी आहात? येस, जस्ट लॉजिक लावा आणि सांगा. पगार पगार पण फिक्स असतात. सॅलरी सॅलरी वेजेस वेजेस नाही सर, सॅलरी जे आहे ना, नाही वेजेस, हा वेजेस चेंज होते, सॅलरी कायम राहते. बरोबर. बरोबर, सॅलरी ही कायम राहते. सो सॅलरीची जी कॉस्ट आहे ना ती फिक्स्ड कॉस्ट आहे, कारण की तुम्ही बघा तुमचं वर्षानंतर इन्क्रीमेंट होतं. सो ही फिक्स्ड कॉस्ट राहते तुमची. तुमचे जे कम्प्युटर आहेत ना, तुम्ही सगळे जे कम्प्युटरवर बसल्यात, तुम्ही ज्या फर्निचरवर बसल्यात, तुमच्या ऑफिसमध्ये एसी असेल कुठंतरी, एखाद्या केबिन मध्ये असेल किंवा ओपन मध्ये असेल किंवा फॅन असतील, हे सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम्स जे आहेत ना, किंवा फर्निचर वगैरे असेल, तर या फर्निचर वरती, ह्या इलेक्ट्रॉनिक आयटम्स वरती घसारा आकारला जातो. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. ते वर्षानुवर्ष वापरून डेप्रिसिएट होत राहतात, त्यांची व्हॅल्यू दरवर्षी कमी कमी होत राहते. आता डेप्रिसिएशन का आकारला जातो? मी मागच्या टर्म मध्ये सांगितलं होतं की डेप्रिसिएशन का आकारला जातो, तर ती ऍसेट तुम्हाला एका ठराविक वेळ नंतर बदलायची असती. मग त्याच्या मागचं लॉजिक हे की ती ऍसेट रिप्लेस करण्यासाठी मला कॉस्ट कुठून येणार, तर मी काय करणार, दरवर्षीच्या प्रॉफिट मधनं, सॉरी रेव्हेन्यू मधनं थोडी 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 अमाऊंट बाजूला काढणार. म्हणजे 10 वर्ष झाले, समजा 10 वर्षाचं डेप्रिसिएशन लावायचंय, तर 10 वर्ष मी एक ठराविक अमाऊंट बाजूला काढत राहणार. 10 वर्षानंतर त्या ऍसेटची कॉस्ट ज्यावेळेस आपण डेप्रिसिएट करून बसू, याचा अर्थ काय, आपण तेवढा प्रॉफिट साईडला काढलाय, आणि मग परत 10 वर्षांनी ती ऍसेट रिप्लेस करायची असेल तर ती पैसे उचलायचे, साईडला काढलेले प्रॉफिट, आणि त्याच्यात टाकायचे, म्हणजे नवीन ऍसेट घ्यायची त्या पैशात. सो डेप्रिसिएशन ही फिक्स्ड कॉस्ट आहे, डेप्रिसिएशन काही चेंज होत नाही. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे व्हेरी होती, व्हॅरी, चेंज होत राहते. सो व्हेरिएबल कॉस्ट कसली आली? फिक्स्ड. ऑइल फ्युलच्या किमती वाढतात कमी. परत 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 बोला. जे बदलत राहते, समजा आता ते कॉस्ट मध्ये फ्युएलच्या किमती सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजार जसं चेंज होतं तसं बदल राहतो ना. बरोबर, फ्युएलच्या किमती बदलत राहतात. फ्युएल हा चेंज होत राहतो, म्हणजे कधी 103 रुपये, कधी 104 रुपये, मध्ये 10 रुपयांनी वाढतंय, कमी होतंय. आता पेट्रोल लागतंय तर रोज, पण त्याची किमती बदलत राहत आहेत, त्यामुळे आपल्याला त्याची कॉस्ट कमी जास्त लागू शकते. कधी कधी सुट्ट्या असल्या, लागून सुट्ट्या आल्या, तर ती मशीनच चालणार नाही. मशीन चालली नाही तर फ्युएल लागणार नाही, फ्युएल लागणार नाही तर त्याची कॉस्ट नाहीये आपल्याला. मग हा खर्च काय झाला? हा व्हेरिएबल खर्च झाला, हा बदलता खर्च आहे, हा स्थिर खर्च आहे का? नाहीये. सो ती झाली व्हेरिएबल कॉस्ट. सो असे नेचर वरती पण बदलत राहतात कॉस्ट. अजून कॉस्टचं बायफर्गेशन भरपूर करू शकतो आपण, पण हे जे दोन मी मेजर क्लासिफिकेशन सांगितले, एक आहे डायरेक्ट कॉस्ट, एक आहे इनडायरेक्ट कॉस्ट. ह्या डायरेक्ट कॉस्ट मध्ये काही फिक्स्ड असतात, काही व्हेरिएबल असतात. या इनडायरेक्ट मध्ये काही फिक्स्ड असतात, काही व्हेरिएबल असतात. बट मेजर आपल्याला जे बायफर्गेशन करायचंय ते कशाच्या बेसिसवर करायचंय, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता 3 सगळ्यात इम्पॉर्टंट मेन कॉस्ट आहेत. कुठल्या 3 मेन कॉस्ट आहेत ते इथं दिले बघ. मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस, इतर एक्सपेन्सेस. तुम्ही
कुठलंही ऑर्गनायझेशन बघा, तुमची बँक बघा, सगळ्यात सोपं तुमची बँक. सांगा तुमच्या बँक मध्ये मटेरियल लागतंय का हो? येस नो? मटेरियल लागतं का? नाही 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 लागत. तुम्ही आता नाही, रॉ मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल लागत नाही, फॅक्टरी घेत. नाही, फॅक्टरी नाहीये, पण मी आता बँकेच्या हिशोबाने तुम्हाला समोर काय दिसतंय? प्रिंटर आहे, पेपर आहे, कम्प्युटर आहे ना? हा, हो हो, इक्विपमेंट लागणार. इक्विपमेंट लागते ना, ते पण मटेरियल झालं ना बँकेच्या हिशोबाने. सो मटेरियल कॉस्ट आहे. हा, तुमची एक फॅक्टरी असती तर तिथं ते तुम्ही जे म्हणताय रॉ मटेरियल, जसं आपण आता मी म्हणलं होतं पेन आहे, तर तो पेन बनवण्यासाठी प्लॅस्टिक हे रॉ मटेरियल आहे, हे कंपल्सरीली लागतच. मग ते कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल आहे? ते डायरेक्ट मटेरियल आहे, म्हणजे ती डायरेक्ट कॉस्ट आहे. आणि ते पेन बनवण्यासाठी जी मशीन आहे, त्या मशीनसाठी जे लेट से स्पेअर पार्ट लागत आहेत. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मशीनसाठी आता नट बोल्ट लागतात मला त्याच्यासाठी, तर ते नट बोल्ट हे इनडायरेक्ट मटेरियल झालं. ते नट बोल्ट काय झालं? इनडायरेक्ट मटेरियल. ते कशासाठी आहेत? ते मशीनसाठी आहेत. ती मशीन काय करते? ती पेन बनवती. सो ते इनडायरेक्ट मटेरियल झालं. लेबर, जो आपल्याकडे लेबर आहे मशीन मध्ये, जो वर्कर आहे, जो वर्कर त्या पेनला टच करतोय किंवा त्या पेनवरती प्रॅक्टिकली काम करतोय, समजा एखादा सॉर्टिंग वाला असेल किंवा एखादा मशीन ऑपरेटर असेल, तो झाला डायरेक्ट लेबर. आणि त्या फॅक्टरी फ्लोअरवरती जे कोणी काम करतं ना, तिथला फॅक्टरीचा सुपरवायझर जरी असेल, त्या फॅक्टरीचा सुपरवायझर आहे, तो काय करतोय? तो त्या पेनवरती काम करतोय का? तो फॅक्टरीवरती काम करतोय. सो तो झाला डायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय? त्या फॅक्टरीमध्ये लेट्स से एक स्वीपर आहे, तर तो स्वीपर त्या पेनवरती काम नाही करत आहे, तो इनडायरेक्ट लेबर झाला. एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट एक्सपेन्स काय येणार? एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट एक्सपेन्स काय येणार सांगा बरं, पेनच्या दृष्टिकोनातून? डायरेक्ट रॉ मटेरियलच येणार ना. मटेरियल झालं एक्सपेंडिचर, एक्सपेन्स. मटेरियल झालं, लेबर झालं. सॅलरी ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन नाही, ऍडमिनिस्ट्रेशन नाहीये. येस, सॉरी, टेक्निकल इश्यू होता. सो मटेरियल, डायरेक्ट मटेरियल जे डायरेक्टली प्रॉडक्टशी रिलेटेड आहे, लेबर, डायरेक्ट लेबर जो डायरेक्टली लेबर प्रॉडक्टशी रिलेटेड आहे, आणि एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स जे प्रॉडक्टशी रिलेटेड आहे. जसं की हे बघा इथं दाखवतो. तुमचं पेन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची कॉस्ट, ही डायरेक्ट ट्रॅव्हलिंग कॉस्ट जी आहे
ती झाली डायरेक्ट एक्सपेंडिचर. तुमचं काही पेटंट असेल तर त्याची कॉस्ट झाली डायरेक्ट एक्सपेंडिचर. तुमचा आर्किटेक्ट आहे त्याला पे केलं, किंवा तुमचा डिझायनर आहे त्या डिझायनरला पे केलं, तर ती झाली डायरेक्ट कॉस्ट. बघा, कॅरेज कॉस्ट, कॅरेज म्हणजे तुमचं मटेरियल इकडून तिकडे आणलं तर ती. ओके, सो हे झालं डायरेक्ट एक्सपेंडिचर. तुमची फॅक्टरी जी आहे त्या फॅक्टरीवरती जे डेप्रिसिएशन लागतं ना, ते झालं डायरेक्ट एक्सपेंडिचर. आता फॅक्टरीवरती फॅक्टरीचं एक्सपेंडिचर कसं काय डायरेक्ट हे झालं, तर तुमचं फॅक्टरी ही प्राइम लोकेशन आहे प्रोडक्शनसाठी. सो प्रोडक्शनसाठी लागणारी जी डायरेक्ट कॉस्ट आहे ती होती डायरेक्ट एक्सपेंडिचर कॉस्ट. ओके, एक एक कॉस्टचं आपण डायरेक्ट इनडायरेक्ट बघत जाऊ. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, समजा आता आपल्याला पेन बनवायचं आहे तर मी सांगितलं प्लास्टिक हे झालं डायरेक्ट कॉस्ट. ओके, गाडी बनवायची, तर गाडी बनवायची असेल तर बॅटरी, त्या बॅटरीवाली गाडी असते तर बॅटरी झाली डायरेक्ट कॉस्ट. त्याचा मीटर झाला डायरेक्ट कॉस्ट. त्याचे जे काही पार्ट्स अँड कंपोनंट्स आहेत, स्टँड असेल, सायलेन्सर असेल, हे तुम्ही बाहेरनं परचेस केलं तर ती झाली डायरेक्ट कॉस्ट. तुम्हाला माहिती आहे ना, बऱ्याचशा म्हणजे ज्या कंपनीज आहेत ते सगळं काही पार्ट्स जे आहेत आउटसोर्स करतात, सगळे पार्ट्स स्वतःकडे नसतात. मग तिचे पार्ट्स बाहेरनं परचेस करतात, हे त्यांचं डायरेक्ट मटेरियल झालं त्यांचं फिनिश प्रॉडक्ट बनवण्यासाठी. आता अजून एक इम्पॉर्टंट, हे तुमचं पेन आहे समजा, किंवा तुमचे एखादं लेट्स से फोन येतो तुमचा फोन, तर आता त्या फोनवरती जस्ट अ सेकंड, तो फोन जो आहे तो फोन पॅक करण्यासाठी जे बॉक्स असतं ना, ते पण डायरेक्ट मटेरियल झालं. का? कारण की तुम्हाला हातात फोन येतो का डायरेक्टली अमेझॉनवरनं फोन परचेस केला, किंवा कुठल्याही सॅमसंगच्या दुकानात गेला, कुठल्याही दुकानात जावा, तुम्हाला डायरेक्टली फोन देतं का? डायरेक्ट फोन देत नाहीत, ते पॅक पीस मध्ये देतात. त्या फोनच्या आजूबाजूला जेवढं काही मटेरियल असतं ना, पॅकिंग मटेरियल, ते सगळं डायरेक्ट मटेरियल मध्ये येतं. म्हणजे ही डायरेक्टली ही कॉस्ट आहे की त्या प्रोडक्टला फिनिश्ड गुड बनवण्यासाठी ही देते. इनडायरेक्ट मटेरियल काय झालं, तर कॉटन वेस्ट, लुब्रिकंट्स, फ्युअल म्हणजे ग्रीस, ऑइल, नट बोल्ट. सो हे सगळं झालं इनडायरेक्ट मटेरियल. आता तुमच्या ऑफिसमध्ये पेपर वगैरे जे आहे, तुम्हाला जे काम करण्यासाठी पेपर झालं, ते झालं डायरेक्ट मटेरियल. पण जे लेट्स से क्लिनिंग साठी तुमच्याकडं फिनाईल आहे, ते इनडायरेक्ट मटेरियल झालं. लेबर, तुमची सॅलरी ही डायरेक्ट लेबर झाली. तुमच्या स्वीपरची सॅलरी किंवा तुमच्या ऑफिस मधला जो नॉन ऑपरेटिव्ह स्टाफ आहे त्यांची सॅलरी ही इनडायरेक्ट लेबर झाली. कळते का? येस, नो, हो, नाही? हो. थोडं थोडं, हा, थोडं थोडं कळत असेल, नसेल कळत तरी रिस्पॉन्स द्या. आणि एकच जणांनी रिस्पॉन्स नका देऊ, बाकीच्यांनी पण रिस्पॉन्स द्या. येस, येस, व्हेरी गुड. आपली रेग्युलर पद्धत, कळत असेल तर रेज हँड करायचा, आणि नुसतं कळतंय का हे विचारल्यावरतीच रेज हँड नका करू. हे तुम्हाला ते लहान मुलाला नाही का, असं खुळखुळा वाजवला की मग लगेच हसतो, तशातली गत ही. तुम्हाला कळतंय का म्हटलं का आपला हँड रेज करायचं आणि मोकळं व्हायचं. नो. एनिवेज, सो डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर झाला. डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे काय, आताच मी सांगितलं, पेटंट, एक्सपेरिमेंट कॉस्ट, कॅरेज कॉस्ट, ड्रॉइंग डिझाईनच्या कॉस्ट, ह्या सगळ्या डायरेक्ट एक्सपेंडिचर झाल्या, प्रॉडक्ट वरती डायरेक्टली अपॉर्च्युनेट होतात या. इनडायरेक्ट कॉस्ट काय झाली, इन्शुरन्स घेतला. आता इन्शुरन्सचा आणि प्रोडक्शनचा काही संबंध आहे का? प्लांटचा इन्शुरन्स घेतला, इन्शुरन्सचा आणि याचा काही संबंध नाहीये. लाईट, पॉवर, फॅक्टरी एक्सपेंडिचर आहे, पण तुमच्या प्रॉडक्टशी डायरेक्टली तुम्ही त्याला अपोर्शन करू शकता का? तुम्ही तुमच्या फॅक्टरीचं लाईट बिल भरलं, तुम्ही त्या पेन मध्ये दाखवू शकता का की लाईट बिल कुठे आहे याच्यात, या पेन मध्ये लाईट बिल नावाचं स्टेटमेंट कुठे आहे हे दिसतं का? तर नाही दिसत.
किंवा लाईट बिल नावाचा एक्सपेंडिचर कॉम्पोनंट तुमच्या पेनमध्ये तुम्ही असा पिन पॉइंट नाही करू शकत. सो जे इनडायरेक्ट कॉस्ट आहे जे तुम्ही डायरेक्टली प्रॉडक्टला अपोर्शनेट नाही करू शकत, टेलिफोन बिल आहे. आता टेलिफोन बिल कसं काय सांगणार तुम्ही त्या प्रॉडक्टच्या कॉस्टमध्ये? सो दॅट इज इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. डायरेक्ट इनडायरेक्टची गोष्ट कळली का? येस नो? हो. ठीक आहे. आता डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये थोडस अजून आपण डिटेल मध्ये जाऊया. सी डायरेक्ट मध्ये ना तुम्हाला डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेंडिचर हे डायरेक्टली प्रॉडक्टशी रिलेटेड असतं, ते दिसतं. इनडायरेक्ट आहे ना, इनडायरेक्ट कॉस्ट ज्या आहेत ज्याला ओव्हरहेड पण म्हणतात, त्याला काय म्हणतात हे बघा इथे दिलेलं आहे, ओव्हरहेड पण म्हणतात. डायरेक्ट एक्सपेंडिचर्सला ओव्हरहेड्स म्हणतात. आता हे ओव्हरहेड जे असतात ना इनडायरेक्ट कॉस्ट, हे सगळीकडे असतात. कुठं कुठं सगळीकडे म्हणजे कुठं? तुमचं प्रोडक्शन असेल तर तुमच्या फॅक्टरीत असतात, तुमचं बॅक एंडला ऑफिस असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये असतात. आता बँकेच्या केसमध्ये तुमचे जे ब्रांचेस आहेत तर त्या ब्रांचेसमध्ये तुमचं ब्रांच इज बेसिकली अन ऑफिस. सो त्या ऑफिसमध्ये तुमचे काही इनडायरेक्ट कॉस्ट आहेत. सेलिंग रिलेटेड काही इनडायरेक्ट कॉस्ट असतात, डिस्ट्रीब्युशन रिलेटेड काही इनडायरेक्ट कॉस्ट असतात. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे सर्व्हिस इंडस्ट्रीला नाही लागू होत, तिथं मार्केटिंग लागू होतं. सर्व्हिस इंडस्ट्रीला मार्केटिंग एक्सपेंडिचर किंवा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर लागू होतं. सो आता त्या मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर मध्ये काय काय येतं? तर लेट्स से तुमचे एजंट्स असतात, त्या एजंट्सचं पेमेंट येतं. ओके, एजंटचं पेमेंट आलं इनडायरेक्ट लेबर मध्ये. सेलिंग मध्ये समजा आता तुम्ही मार्केटिंगसाठी तुमची बँक फ्लेक्स छापती, सगळीकडे फ्लेक्स लावलेले दिसतात की एवढा एवढा व्याज दर आहे. तुमचे डिजिटल मार्केटिंग थ्रू पोस्टर जातात, त्या डिजिटल मार्केटिंग वाल्या पोराला सॅलरी असते. सो ते झालं इनडायरेक्ट लेबर. सेलिंगसाठी तुम्ही जर का ऍडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च केला, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी पे केलं कुणाला तरी, एखाद्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला पे केलं आणि त्यांनी तुमची ऍडव्हर्टायझिंग केली, तर तो इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. तो काय झाला? इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. तुम्ही तुमच्या बँकेच्या हिशोबाने विचार करा की आपण आपल्या बँकेत काय काय डायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत, काय काय इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. तुमच्या ऑफिसमध्ये इनडायरेक्ट एक्सपेंडिचर काय काय? तुमचा पेन इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, तुमचा लाईट बिल जे आहे ते इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ओके, सो हे असे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. तुमच्या ऑफिसला कुलूप आहे ना, हे इनडायरेक्ट मटेरियल आहे ऑफिसचं, डायरेक्ट मटेरियल नाही. कुलूप नसेल तर तुमचं काम थांबेल का? अख्खी बँकच बंद पडेल ती गोष्ट वेगळी, पण कुलूप नसेल तर तुमचं काम नाही थांबणार. ओके, सो असे इनडायरेक्ट मटेरियल्स असतात, इनडायरेक्ट लेबर्स असतात, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असतात. ऑफिस मधलं इनडायरेक्ट लेबर कोणता? तर मी मागाशी सांगितलं स्वीपर, वॉचमन, हे झाले इनडायरेक्ट लेबर. आता फॅक्टरीच्या केसमध्ये डिस्ट्रीब्युशन एक आलं. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर तुमचं प्रॉडक्ट एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जातं, ते झालं इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. तिथं लेबर कुठला आला? तर डिस्ट्रीब्युशन मध्ये जो ड्रायव्हर असतो तो इनडायरेक्ट लेबर झाला, किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये जो हेल्पर असतो तो इनडायरेक्ट लेबर झाला. हमाल वगैरे असतात ते झाले इनडायरेक्ट लेबर. सो हे सगळं का सांगतोय मी, हे सगळं का शिकतोय आपण? एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही अप्रेज करता ना, आता मी एवढ्या केसेस बघितल्या आहेत. कधी बघितल्या आहेत? तर माझ्या चार्टर्ड अकाउंटन्सीच्या टायमिंग मध्ये, म्हणजे वेन आय वॉज, म्हणजे मी आर्टिकलशिप तर नव्हती केली, बट ऍट द टाइम ऑफ, म्हणजे मी IPCC किंवा इंटरमिजिएट शिकत होतो त्यावेळेस माझे मित्र चार्टर्ड अकाउंटन्सी करत होते, ज्यावेळी ते आर्टिकलशिप करायचे. त्यावेळेस ते मला किस्से सांगायचे असे, आणि मी बॅलन्स शीट्स बघायचो की अरे आज आम्ही ऑडिटला गेलो होतो आणि तिथं आम्ही एवढ्या एवढ्याची बिल बघितली. नको नको त्या एक्सपेंडिचर हेड मध्ये जास्त एक्सपेंडिचर असतो. का असतो? तर हे आपल्याला कळत नाही. आता हा एक्सपेंडिचर जास्त जरी दाखवलं, लेट्स से तुमच्याकडे कोणीतरी फाईल घेऊन आला, लोन फाईल पाहिजे मला, असं असे,
त्याच्या एक्सपेंडिचर हेडमध्ये एखाद्या ठिकाणी खूप जास्त हे असेल, तफावत असेल, कुठेतरी भलताच एक्सपेंडिचर करून ठेवलाय, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे समजा, आता गावाला आता भरपूर ठिकाणी लेटसे एखादा बिझनेस आहे, गुळाचा बिझनेस आहे, त्या गुळाच्या बिझनेसमध्ये डिस्ट्रीब्युशन मध्ये हमालाचा जर का जास्त चार्ज लावलाय, आपल्याला काय कळणार की एक्सपेंडिचर कुठं होतंय, पण चार्ज तर लावलाय. आता ती कुठल्या प्रकारची कॉस्ट आहे, तुमच्याकडे कोणी कन्सल्टला आलं की मला हे असं असं पाहिजे, मला समजा माझी कॉस्ट रिड्यूस करायची, तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या कॉस्ट जास्त असतात, कुठल्या कॉस्ट कमी असतात. सो हे सगळं बायफर्गेशन ह्यासाठी शिकणं कंपल्सरी आहे किंवा गरजेचं आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट? हे बायफर्गेशन आहे. ह्या बायफर्गेशन मध्ये सांगा हे कुठले कुठले कॉस्ट आहेत. फॅक्टरी लेबर हे डायरेक्ट कॉस्ट आहे का इनडायरेक्ट कॉस्ट आहे? डायरेक्ट आहे. कॅरेज इनवर्ड ही डायरेक्ट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट ही डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट? इनडायरेक्ट आहे. वर्क्स मॅनेजर सॅलरी, वर्क्स म्हणजे फॅक्टरी मॅनेजर जो आहे त्या फॅक्टरी मॅनेजरची सॅलरी डायरेक्ट आहे. स्टोर कीपर्स वेजेस, स्टोर कीपर म्हणजे हा इनडायरेक्ट आहे, बरोबर. स्टोर कीपर म्हणजे कोण? तुमच्या गोडाऊनचा माणूस, त्याची सॅलरी इनडायरेक्ट आहे. प्लांट मेंटेनन्स, प्लांट डायरेक्ट आहे. कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आहे. मेंटेनन्स ऑफ क्रेन अँड होइस्ट्स, क्रेन आणि होइस्टचा एक्सपेंडिचर मेंटेनन्स जे येते, क्रेनचं मेंटेनन्स डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? क्रेन जी असती, तुमचे जे क्रेन्स आहेत जे तुमचं मटेरियल इकडून तिकडे नेते, त्याचं जे एक्सपेंडिचर हे इनडायरेक्ट. लुब्रिकंट ऑइल हे इनडायरेक्ट आहे. कॉस्ट ऑफ आयडल टाइम इन फॅक्टरी इनडायरेक्ट. इनडायरेक्ट लेबर आहे हा कॉस्ट ऑफ आयडल टाइम. डिस्काउंट अर्न्ड हा इनडायरेक्ट इन्कम आहे. इन्कम टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इनडायरेक्ट. हो. इलेक्ट्रिसिटी पण इनडायरेक्ट आहे. पॉवर असेल तर डायरेक्ट आहे, इलेक्ट्रिसिटी असेल तर इनडायरेक्ट आहे. डायरेक्टर्स फी, ही डायरेक्टर्स फी पण तुमची इनडायरेक्ट कॉस्ट आहे. आता ह्याचं बायफर्गेशन आहे ना, हे जे सगळे दिले ना, ह्याचं 3 प्रकारे बायफर्गेशन आहे. कुठल्या 3 प्रकारे? तर मी इथं दाखवतो. हे बघा, हे बायफर्गेशन बघा. पहिलं तर प्राइम कॉस्ट असती, त्याच्यानंतर फॅक्टरीची कॉस्ट असती, त्याच्यानंतर प्रोडक्शनची कॉस्ट असती, मग सेल्सची कॉस्ट असती आणि मग प्रॉफिट निघतो. तर एका प्रॉडक्टची कॉस्ट काढताना या सगळ्या कॉस्ट काढल्या की मग प्रॉफिट आहे. आपण बघा एकदम सिंपल आहे, आपण आहे ना काय करतो की एखाद्या दुकानात जातो, प्लीज माहित नाही आपणच केलं काय. आता एक सिंपल एक्झाम्पल देतो. आपण सगळे काय करतो, आपण सगळे ना जातो एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये, आणि त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण काय बघतो की किती कस्टमर येतात रे रोज, ऍव्हरेज बिल किती होतं रे, आणि चल त्याच्यातलं 50% जरी मार्जिन धरलं तरी याचा किती खर्च, त्याला तरी याला किती प्रॉफिट राहतो रे. एका कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर का बघितलं तर किती सोपं आहे ते प्रॉफिट काढायला. बट तेच एका प्रोड्युसरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा, एका मॅन्युफॅक्चररच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा, तिथं किती किती गोष्टी आहेत, किती कॉस्ट आहेत. म्हणजे एकदा कॉस्टिंग शिकलं ना माणूस, तो कधीच समोरच्याचं माप काढत नाही की हा लय कमवत असेल, हा खूप कमवत असेल. तो असं बारकाव्यात विचार करायला लागतो, अरे नाही मग ह्याला ऍडव्हर्टाइजमेंटची पण कॉस्ट पडती, ह्याच्या ऑफिसमध्ये हे सॅलरी देतो हा वर्कर्सला, त्याची कॉस्ट पडती. आता एक सगळ्यात सिंपल उदाहरण सांगतो. आमचं कपड्याचं दुकान आहे. सो आमचं म्हणजे माझ्या भावाचं वगैरे आहे. आता तिथं त्या कपड्याच्या दुकानात कस्टमर आला की आम्ही काय करतो की चहा देतो त्याला. ही बेसिक हॉस्पिटॅलिटी आहे एका कुठल्याही
प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरनी जिथं त्याचा कस्टमर बसतो, कमीत कमी म्हणजे हे खूप बिझनेसचं एक बेसिक माइंडसेट आहे, जिथं एखादा कस्टमर 15-20 मिनिटं बसतो ना, जास्त वेळ असतो, व्हरायटी बघतो, तिथं त्या कस्टमरला सर्व्हिस देणं इम्पॉर्टंट आहे. आता ही खूप इझी टॅक्टिक कस्टमरला, तुम्हाला पण बरेच जे मोठ्या मोठ्या दुकानात असते बघा, चहा येतो कपड्याच्या दुकानात गेल्यावरती. आता येतो ना, हॅलो, हा, येतो येतो. नाही, आमच्या इकडे तर बारामतीत सराफाच्या दुकानात गेले की चहा, कॉफी, पाणी सगळंच येतं. हे का कंपल्सरी असतं बरं त्यांना चहा, कॉफी, पाणी? नाही, त्यांना ते चांगली सुविधा दिली की ते वस्तू खरेदी करायला प्रोत्साहन देण्यासाठी ते असते. बरोबर. त्याला हे करायचं, ते टॅकल केला जातो ग्राहक त्या पद्धतीने, त्याला ट्रॅक करायचं. येस, दृष्टीने ती सर्व्हिस आहे, आपल्याला हॉस्पिटॅलिटी आहे. तुम्ही एखाद्या, व्यावसायिक दृष्टिकोन आहे तो. येस, तुम्ही एका प्रोड्युसरच्या माइंडसेटनी बघा, एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर, आता तो जो त्याचे सोनाराचं दुकान आहे किंवा कपड्यावाल्याचं दुकान आहे, त्याच्या माइंडसेटनी बघा. तर माझ्या दुकानात महिन्याला ऑलमोस्ट एक 10-20 हजाराचं बिल होतं, त्याचं एक 15 ते 20 हजारामध्ये त्याचं बिल होतं चहाचं. आता इमॅजिन करा, एक चहाचं बिल 15 ते 20 हजाराचं होतं आमचं, म्हणजे ती कॉस्ट नाही का आम्हाला? ती कुठली कॉस्ट आहे बरं? ती आम्ही सेल करतो ना, जे प्रॉडक्ट सेल करतो ना, तिथं त्यांना जे आम्ही म्हणजे एक लेजर देतो, एक आम्हाला त्यांना एक, ते मी कपडा जे विकतो त्या कपड्यामध्ये त्या चहाचा काही एक भाग आहे का? काहीच नाहीये. फक्त त्याला एक्सपिरियन्स चांगला यावा म्हणून तो चहाची कॉस्ट इन्कर केली जाते. एका कस्टमरला एकदा चहा पाजला काय, दोनदा चहा पाजला काय, 10 रुपये, 20 रुपये. आता त्याच्या प्रॉडक्ट मध्ये ती कॉस्ट अपोर्शन नाही होत का? बिल फाडताना मी त्याच्याकडनं 20 रुपये घेऊ, तुला 2 चहा पाजले, 20 रुपये घे, 20 रुपये दे त्याचे, नाही. ही माझी इनडायरेक्ट कॉस्ट आहे. ती कुठली इनडायरेक्ट कॉस्ट आहे? सेल्स करतो ना मी, ज्यावेळी सेल्स आणि मार्केटिंग करतो, त्या सेल्स मार्केटिंग मधली ती कॉस्ट आहे. आता हे कधीच कोणी डोक्यात घेत नाही. कस्टमर आतमध्ये येतो, दुकानांमध्ये एसी लावलेले असतात, एसी चालू केला जातो किंवा एसीचं कॉस्ट कंटिन्युअसली रनिंग असते. ते कापड आणि एसी याचा काही संबंध आहे का? हा, चलो, जर का लेट्स से फॉर एक्झाम्पल मी दूध आहे, आता मी दूध विक्रेता आहे, तर त्या दूध विक्रेत्याला ते चिल्ड ठेवणं गरजेचं आहे. सो जर का तिथं त्या फ्रीज असेल तर ते फ्रीजचं तर कॉस्ट इज मस्ट, ते तुमचं मटेरियल ठेवण्यासाठीची जी कॉस्ट आहे. पण कपड्याच्या दुकानातला एसीचा काय संबंध? सोनारच्या दुकानामध्ये एसीचा त्या प्रॉडक्टशी काय संबंध आहे का? सो ती माझी सेलिंग कॉस्ट आहे. इलेक्ट्रिसिटी जाते त्याच्याने जास्त. कॉस्टिंग करताना हा छोटा छोटा विचार डोक्यात घ्यायचा असतो की ह्याला डायरेक्ट कुठल्या कुठल्या कॉस्ट पडत असतील आणि ह्याला इनडायरेक्ट कॉस्ट कुठल्या कुठल्या पडत असतील. तुम्ही बँकेत आहात, आता तुम्ही सांगा बरं, तुमचे डायरेक्ट कॉस्ट कुठले आहेत आणि इनडायरेक्ट कॉस्ट कुठले आहेत? समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टींनी फक्त त्याचा एक्सपिरियन्स वाढतोय म्हणून ती कॉस्ट इन्कर केली आहे. प्रॉडक्टचा आणि त्याचा काही संबंध नाही. तुमचं प्रॉडक्ट काय आहे बँकेचं? तुम्ही पैसे डिपॉझिट करून घेता आणि तुम्ही त्यांना व्याज देता. त्या पैसे डिपॉझिटवर तुम्ही त्यांना व्याज देता. तुम्ही ते पैसे घेता. दुसऱ्या, तुमच्या बँकचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघा. तुमच्या बँकच्या डेफिनेशन मध्येच आहे की an institution where deposits are accepted and loans are given. हे दोनच प्रायमरी काम आहेत तुमची, डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं आणि लोन देणं. डिपॉझिट ऍक्सेप्ट केलं तर त्याच्यावरती इंटरेस्ट बेअर करायला लागतो, ही झाली तुमची एक डायरेक्ट कॉस्ट. आणि तुम्ही डिपॉझिट लोन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट घेता तुम्ही, तर ती झाली इनडायरेक्ट कॉस्ट. सॉरी, ते तुमचं इन्कम झालं. आणि त्या लोनवरती प्रोसेसिंग वगैरे राहते, तर ती प्रोसेसिंग फी पण तुम्ही घेता, तर ते पण ऍडिशनल रेव्हेन्यू झालं. किंवा तुमचा त्याच्यावरती काही खर्च येत असेल तर, अप्रेझलला खर्च येत असेल तर ते झाला तुमचा डायरेक्ट कॉस्ट. सो आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे बाकीचं सगळं करता ना, ते सगळं झालं इनडायरेक्ट कॉस्ट. म्हणजे जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतोय मी. तुम्ही आता हे तुमच्या स्वतःच्या बँकेच्या दृष्टिकोनातून बघा की तुम्हाला काय काय डायरेक्ट आहेत, काय काय इनडायरेक्ट. आता तुमची भले सर्व्हिस इंडस्ट्री आहे, तर त्याच्यात डायरेक्ट इनडायरेक्टचं असं बायफर्केशन वेगळं असतं.
ते काय मी एवढं डिटेलमध्ये नाही शिकवत. बट एक प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात सोपं आहे ही गोष्ट शिकणं. प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून मटेरियल काय असतं, लेबर काय असतं. आता कपड्याच्याच दुकानाचं एक्झाम्पल घेऊया. तिथं प्राइम कॉस्ट तर आहे, डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. वर्क्स और फॅक्टरी मध्ये काय येतं, आता समजा मी कपड्याच्या दुकानात आहे, आता कपड्याचे तागे हे झाले माझे डायरेक्ट एक्सपेंडिचर. डायरेक्ट लेबर म्हणजे कोण, तर जो माझा लेट्स से माझं टेलरिंगचं दुकान आहे, तर त्या टेलरिंगच्या दुकानामध्ये जो माझा टेलर आहे, तर तो टेलर झाला माझा डायरेक्ट लेबर. डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे काय, लेट्स से मला धागे वगैरे लागणार आहेत, ते पण डायरेक्ट मटेरियल झालं. आवाज थोडा कमी करणार. तर डायरेक्ट एक्सपेंडिचर काय झाला सांगा बरं, डायरेक्ट एक्सपेंडिचर काय असू शकतो. ते कपडे मटेरियल, रॉ मटेरियल ते आणणं, ते रॉ मटेरियल सोडणं, हे डायरेक्ट एक्सपेंडिचर असू शकतो माझा. फॅक्टरी कॉस्ट म्हणजे काय, जिथं मी माझे टेलर्स त्यांना सेटअप करून देतो, ती झाली माझी फॅक्टरी. एखादी रूम दिली तर ती माझी फॅक्टरी झाली. तर त्या फॅक्टरीमध्ये जे काही कॉस्ट होतात, त्या फॅक्टरीचं, त्या रूमचं लाईट बिल हे मी सेपरेट जर का केलं तर ती माझ्या फॅक्टरीची कॉस्ट झाली. ओके. प्रोडक्शन कॉस्ट काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही ओव्हरहेड्स असतात, म्हणजे वर्क्स कॉस्ट म्हणजे वरची कॉस्ट प्लस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे जे लेट्स से आता टेलर वरनं सगळं बनवून आलं, खाली काउंटर वरती आलं. आता काउंटर वरती माझा कोणीतरी एक माणूस ठेवलेला आहे मी, जो तुमच्याकडनं बिल घेतो. तो तुम्हाला ते सगळं बिल प्रिंटिंग करून देतो. आता ते प्रिंटिंग वगैरे, ते कम्प्युटर, त्याच्यावरचं असलेलं सॉफ्टवेअर, तो जो बसलेला आहे तो माणूस, त्याचा पगार, हे सगळं काय झालं, हे झालं तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. त्या माणसाला ज्याने रिक्रूट केलं तो HR, ती झाली तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, HR चा पगार. आणि त्यानंतर येतं सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स. आता माझ्या दुकानाच्या बाहेर लागलाय बोर्ड मोठा मोठा, ते सेल करण्यासाठी आहे ना, ते सेलिंग कॉस्ट पण ऍड केली पाहिजे टोटल कॉस्ट काढताना. सो ते सेलिंगची कॉस्ट, समजा मी कुठं ऑफर चालू केली आहे तर त्याची मी मार्केटिंग करतो. समजा मी डिलिव्हरी देतो त्या प्रॉडक्टची, समजा मी होम डिलिव्हरी देतो. समजा तुमचं प्रॉडक्ट, समजा तुमचे कपडे, लेटचे मी ते आता बऱ्याच वेळेस असं होतं, किंवा आय डोंट नो होतं की नाही, बट म्हणजे मला एक माहिती आहे की दिल्लीला वगैरे तुम्ही कधी गेलात, तिकडं वरती जर का तुम्ही दिल्लीला नाही, ह्याला नॉर्थ इंडियामध्ये पण, नॉर्थ इंडिया आपलं जम्मू काश्मीर वगैरे तिकडे गेलात, तिथं वूलच्या गोष्टी, वूल म्हणजे आपलं वूल, याला गरम कपडे मिळतात, गरम चादरी वगैरे, ते सगळं काही मिळतं, याकचं, वूलचं वगैरे मिळतं. आता तुम्ही काही ते ट्रेनने आणू शकत नाही, त्यामुळे ते काय करतात, ते तिथून पॅक करतात, म्हणतात आपका ऍड्रेस दो, हम आपको भेज देंगे. तिथून इथं जी डिलिव्हरी होती ना, होम डिलिव्हरी, ती झाली सेलिंग, आणि ती झाली डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. समजा माझं एखादं प्रॉडक्ट आहे जे मी वर विकतो, आता अमेझॉन माझ्याकडनं फक्त डिलिव्हरी चार्ज घेतो, तर तो डिलिव्हरी चार्ज जो देतोय ना मी एखाद्या कस्टमरला, होम डिलिव्हरी देतोय, तर ते डिस्ट्रीब्युशन कॉस्ट झाली माझी. ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जो माणूस ठेवलेला आहे, फक्त एखादा सेपरेट माणूस ठेवला असेल, तर त्याचा जो पगार आहे, तर तो पगार काय झाला, हा माझा डिस्ट्रीब्युशन कॉस्ट मध्ये झाला. हे माझ्या प्रोडक्शन मध्ये कुठंच नाहीये, प्रोडक्शन नंतरची गोष्ट आहे ही विकण्यासाठी ही गोष्ट करतोय. तुम्ही बस्ते बांधले, मोठे मोठे बस्ते बांधले, भरपूर मटेरियल घेतलं, आणि आपल्याच रीतिरिवाज आहे, 100 200 400 500 साड्या घे, ते सगळ्या साड्या बांधून, आता तर सगळ्यांकडे गाड्या आहेत, नाही तर मग काय, डिलिव्हरी करून द्या. सो ती डिलिव्हरी कॉस्ट झाली. आणि ह्या सगळ्या कॉस्ट ऍड केल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, सेलिंग प्राइस जी असते, म्हणजे समजा तुम्ही सगळं सेल कितीला केलंय, त्या सेल्स मधनं हे तुमच्या सगळ्या कॉस्ट मायनस केल्या की मग राहतो तो तुमचा प्रॉफिट.
नुसताच कपडा कितीला आहे, तो आणत कितीला असेल. म्हणजे समजा आता आता भरपूर वेळेस आपण दुकानाबरोबर आहे ना, दुकानदाराबरोबर किती बार्गेन करतो. आता हे तर सगळे आपले जे महिला मंडळ आहेत इथं इथं आहेत, आणि जे आपल्या जे तुमच्या सर्वांच्या घरी आहेत त्यांचं पण एक सगळ्यात बेसिक आहे बघा, बार्गेन मारताना किती बार्गेन मारतो. तो म्हणतो ना, मला तर एवढी खरेदी पण नाहीये. आता आपण नुसतं काय म्हणतो, अरे तुला खरेदी नाही तेवढ्यावरतीच भागव. म्हणजे त्याची खरेदी तो काय सांगतो, मला 150 रुपयाला कापड पडतंय आणि समजा तो विकत असेल 250 रुपयाला. तुम्ही त्याला खेचून 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 खाली खाली, आता आपण महिला मंडळ तर सुरुवात करताना 100 रुपयांनीच करतं. म्हणजे तो ऑलरेडी 50 रुपये लॉस मध्ये, तो 50 नाही, तो उरलेले 50 पण लॉस होतो, उरलेले 100 पण लॉस मध्ये असतो. ज्यावेळेस प्राइस ठरवतो त्यावेळेस तो सगळे कॉस्ट कन्सिडर करून त्याच्यावरती ते मार्कअप लावतो. सो कॉस्ट हे खूप जास्त असतात, किंवा असं म्हणण्यात येईल की हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याचं क्लासिफिकेशन फार वेगवेगळं असतं आणि सिम्पल आहेत, आपल्याला समजण्यासाठी फार सिम्पल आहेत. एक तर डायरेक्टली प्राइम कॉस्ट, प्राइम म्हणजे जी मटेरियल्स वगैरे आहेत, मटेरियल लेबर एक्सपेंडिचर ही प्राइम कॉस्ट. त्यानंतर फॅक्टरीमध्ये ते जे मटेरियल बनतं त्या फॅक्टरीमध्ये येणारे कॉस्ट सगळे वर्क्स कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. नंतर त्याच्यात काय ऍड होतं तर ऍडमिन, म्हणजे एकदा आपण ते मटेरियल त्याला विकलं, कपड्याच्या दुकानाचं उदाहरण, त्याला एकदा ते प्रॉडक्ट दाखवलं की हे बघा एवढं एवढं कापड चांगलं आहे का, तुम्हाला पटलंय का, ओके डन, हे कापड 2.5 मीटर कापड तुम्हाला विकलं गेलं. आता ते 2.5 मीटर कापड कुठं गेलं, ते गेलं टेलरकडे शिवायला मागं फॅक्टरीमध्ये. आता तो शिवतोय, ते सगळं फॅक्टरीमध्ये प्रोसेस होतीये, तर ती प्रोसेस होण्याची कॉस्ट सगळी फॅक्टरीची कॉस्ट. त्यानंतर ते कुठे येतं मग, आपण कस्टमरला म्हणतो की तुम्ही 10 दिवसांनी या, तुमचे कपडे रेडी होतील, 2 दिवसांनी या, 3 दिवसांनी या, जे काय असेल तो येतो काउंटरवर, म्हणतो हे घ्या रिसिट, द्या डिलिव्हरी, द्या माझे कपडे. आता ती डिलिव्हरी देताना आपण काय करतो, तो जो पगार घ्यायला बसलेला असतो तिथं, सॉरी, तो जो पैसे घ्यायला बसलेला असतो काउंटरवरती, जो बिलिंग करायला माणूस असतो, त्याचा पगार झाला, ते कम्प्युटरची कॉस्ट झाली, ते प्रिंटिंगची कॉस्ट झाली, ती मशीन असते त्या मशीनची कॉस्ट झाली. सो हे सगळे काय झाले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट झाले. तुमचा चार्टर्ड अकाउंटंट जो तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरून देतो, ही पण तुमची कॉस्ट आहे, हे समजून घ्या. ती पण तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे. ती कुठे येते तर ती इथं हे 3 नंबरला, 3 नंबरला जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे ना, या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट मध्ये येते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड मध्ये येतं. चार्टर्ड अकाउंटंटची कॉस्ट, लीगल कॉस्ट असेल काही, तुमचे लीगल काही काम, लीगल म्हणजे आता लेट्स से फॉर एक्झाम्पल काहीतरी लीगल केस चालू आहे त्या ह्याच्याशी रिलेटेड, तर ते सगळं कुठे येतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये येतं. ते पण इन्क्लूड करायचंय. बिझनेस चालवणं सोपं नसतं, बाहेरच्यांना सगळ्यांना सोपं दिसतं. आणि कॉस्टिंग ज्यावेळी शिकतो ना एखादा माणूस, त्यावेळेस त्याला कळतं की किती कॉस्ट येतात, मग तो म्हणतो की बार्गेन नाही करायचं. करायचं ऍज अ कस्टमर 100% बार्गेन करायचं. एक कस्टमरच्या साईडने मार्केटिंग शिकणं वेगळं, आणि एका प्रोड्युसरच्या किंवा डिस्ट्रीब्युटरच्या साईडने किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चररच्या साईडने, सेलरच्या साईडने मार्केटिंग शिकणं किंवा प्रोडक्शन शिकणं, कॉस्टिंग शिकणं वेगळं. बरं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट झाले. आता आपलं कुठं आले आपले कपडे बनवून, काउंटरवरती आले. आता त्याला कपडे काय असेच द्यायचे का, हातात द्यायचे का त्याला कपडे, नाही. तर मग त्याला काय लागणार, बॅग लागणार त्याला. तो म्हणतो एक नाही 2 बॅग दे, मग त्याला दुसरी बॅग टाकायची. आता ते दुसऱ्या बॅगची कॉस्ट आली, घेतली का आपण, नाही घेतली. ती कुठं आली मग, ती सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये आली. ते विकण्यासाठी आपण बॅग तर बनवली ना, ती आली सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये. तो म्हणला की आता हे खूप झालेत कपडे, मला काय नेता येत नाही, मला डिलिव्हरी घेऊन दे, डिलिव्हरी करून दे घरी. डिलिव्हरी करून दिली, सो ती आली सेलिंगची कॉस्ट. तो कस्टमर आतमध्ये यावं ह्याच्यासाठी तुम्ही आधी बाहेर बोर्ड लावलाय मोठा एलईडीचा, ती तुमची सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. तुमच्या दुकानावरती मस्तपैकी असं एक स्टिकर लावलेलं आहे की 50% ऑफ, ती सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे. ती मार्केटिंगच केलं ना, ती सेल होण्यासाठी तुम्ही ती खर्च केला, तो बोर्ड बनवला, ती लाईट बनवली, व्हॉट एव्हर इट इज. आणि मग हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ऍड केल्यानंतर मग तुम्ही काय ऍड करता, मग थोडासा प्रॉफिट ऍड करता, आणि मग त्याला जे विकता ती झाली सेल्स, ती होती तुमची सेलिंग प्राइस, किंवा त्या असतात टोटल सेल्स.
इथपर्यंत जे काय होतं त्याला कॉस्ट ऑफ सेल्स म्हणतात. त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. आणि मग त्याच्यात त्या टोटल कॉस्ट ऑफ सेल मध्ये प्रॉफिट ऍड केला की मग होतं तुमचं सेल्स, टोटल सेल्स. सो सेल आणि प्रॉफिट ह्या दोन्ही मध्ये इथं मी लिहितो सेल, त्याला आपण ग्रीनने हायलाइट करू कारण की आपल्याला पैसा आला तो ग्रीन असतो. आणि हा प्रॉफिट पण आपल्याला ग्रीन असतो. आणि हा लॉस इज रेड. सो सेल आणि प्रॉफिट किंवा लॉस मध्ये काय काय येतं, तर हे सगळे कॉस्ट येतात. काय येतं, हे सगळे कॉस्ट येतात. क्लिअर आहे सगळ्यांना? झोपले सगळे? हो हो झोपले नाही? हो. एकच व्यक्ती जागा आहे. ओके, 2 3, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला हे जे काही समजवलंय ह्याला इथपर्यंत आहे. जे येल्लो मार्क केलेलं आहे ना त्याला कॉस्ट शीट असं म्हणतात. कॉस्ट शीट ही शीट बनवायची असते. हे सगळे कॉस्ट ऍड करायचे असतात. आणि हे सगळे कॉस्ट ऍड केले ना की काय बनतं, तुमची एक कॉस्ट शीट बनते. त्या कॉस्ट शीटच्या शेवटी एक प्रॉफिटचा स्टेटमेंट ऍड करायचं आणि मग सेल्स येतो. मला कॉस्ट शीट पण दाखवतो. कॉस्ट शीट का दाखवतो, तर तुमच्या कॉस्टिंगच्या पेपरमध्ये तुमचा प्रॉब्लेम कॉस्ट शीटचा असतो आणि तो प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे. बघा इथं आहे कॉस्ट शीटचा प्रॉब्लेम पहिला. सगळ्यांनी उद्या हा प्रॉब्लेम वाचून यायचा आहे क्लासमध्ये कारण की हा प्रॉब्लेम मी पहिला घेणार आहे. कॉस्ट शीटचा प्रॉब्लेम वाचा. ह्याच्यात बघा यांनी कसं केलंय. मी पहिलं सांगितलं प्राइम कॉस्ट, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट. ओके, इथं फॅक्टरी कॉस्ट आली. त्यानंतर तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ऍड झाली. त्यानंतर तुमची सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ऍड झाली. मग तुमचं सेल्स येतं. पण ते सेल पर्यंत येण्याच्या आधी तुम्हाला प्रॉफिट ऍड करायला लागतं. तुम्हाला सेल दिला असेल आणि तुमच्या कॉस्ट सेल पेक्षा कमी असतील तर जो तुम्हाला उरतो तो म्हणजे काय, तो म्हणजे प्रॉफिट. जर का नाही उरला तर तुमचे हे कॉस्ट जास्त आहेत आणि ह्या सेलिंग प्राइस सेल्स कमी आहेत, लॉस. तर लॉस. क्लिअर आहे सगळ्यांना बऱ्यापैकी? जरा हो नाही कॅमेरा दाखवा, काहीतरी करा. हो हो ठीक आहे. बाबळेजी कळलं का काही बोललेलो? कानात होतं का काही हेडफोन्स वगैरे, का गेलं डोक्यावरून कस्टमर अटेंड करण्यात?